मुंबईत एका भिंतीवरून महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लागता राहिलं। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वादावर पडदा पडला। पाहूया या भिंतीवरून घडलेलं वादाचं रामायण। वादावर पडदा पडल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण इथं तर चक्क वादावर पडदा पाडला जात असल्याचं तुम्ही पाहू शकता। त्याचं झालं असं की दादर शिवसेना भवन समोर असलेली ही जुन्या कोहिनूर मिलची भिंत अनेक ऐतिहासिक घटनांची ती साक्षीदार। सध्या मात्र ती अनधिकृतरित्या शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे। त्यावर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या जाहिराती रेखाटल्यात। मात्र गुरुवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांनी अचानक त्यावर आपला कब्जा केला। मनसेच्या हिश्श्याच्या भिंतीवर भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याची जाहिरात रेखाटली आणि त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं। शुक्रवारी सकाळी या जाहिरातीवर पुन्हा पांढरा रंग फासत मनसेने आपला संताप व्यक्त केला। कोणतीही गोष्ट करताना ही काही शासकीय यंत्रणा नाही ना, कोणी येऊन पेंट लावायला। एक पक्षच आहे ना, दुसऱ्या पक्षाचं करताना तुम्ही समोरच्या पक्षाला अंडर एस्टिमेट करा। त्यांच्या मित्र पक्षाच्या बाजूला भिंत होती ना, तिथे लावायचं होतं। आम्ही सापडलो का? काही नाही, आम्हाला होती तशी भिंत करून हवी आणि ती आत्ताच्या आत्ता हवी। नाही केलं तर आम्ही करू। याआधी दादर माहीमवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना मनसेमध्ये संघर्ष होत असे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारांकडून इथं चांगला प्रतिसाद मिळाल्यानं इथं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावलाय। त्यामुळे थेट मनसेला न जुमानता भिंतीवर थेट कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। माननीय मोदींची सभा आहे, जाहीर सभा आहे आणि मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने ही आज त्यांचं जे उद्घाटन आहे त्याचं हे मॅटर इथं आपण लिहिलं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही भिंत जी आहे ती कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे। आम्ही आणि दुसरं त्यांचा कार्यक्रम झालेला असल्यानंतरच आम्ही ती भिंत रंगवलेली आहे। आणि दुसरं गोष्ट असं आहे की त्यांनी जे आज केलेलं आहे माननीय मोदींजींच्या ह्याच्यावर त्यांनी वाईट हे केलेलं आहे, ते निषेध आम्ही करतो आहोत। परत असंही आहे की आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या भिंतीही अशाच प्रकारे रंगवणार वाईटमध्ये, कारण आम्ही मुंबई अध्यक्ष आमचे सरळ बोललेत की जर त्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही। आम्ही नशीब की भिंतीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं शिवाजी पार्क पोलीस ठाणं सावध होतं। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं भाजप मनसे कार्यकर्त्यांमधला पुढचा अनर्थ टळला। नाहीतर भिंतीवर नाही पण भिंतीवर ताबा कुणाचा यावरून तरी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली असती, हे मात्र खरं। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।